नमस्कार शेतकरी मित्र हो. खरीप आता सुरू होत आहे. खरीप सुरू होताना जे पिकं आपण खरीपामध्ये घेतो त्याच्यामध्ये बाजरी आलं, तीळ आलं, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, कापूस या पिकांची शक्यतो आपण खरीपामध्ये पेरणी करतो. लागवड किंवा पेरणी करताना काही गोष्टीचं पथ्य आपण पाळलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, जसं आपलं लहान मुलाला लसीकरण करतो त्याच पद्धतीनं बीजोपचार किंवा बीज संस्कार, ज्याला आपण बीज प्रक्रिया असं म्हणतो, ते करणं अत्यंत गरजेचं आहे. एकदलवर्गीय पीक आणि द्विदलवर्गीय पीक या पद्धतीनं आपण ज्यावेळेस विचार करतोय ते एकदलसाठी काय केलं पाहिजे आणि द्विदलसाठी काय केलं पाहिजे आणि बाजारात काय उपलब्ध आहे याच्यावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. पहिली गोष्ट, एकदल पिकं कोणते? बाजरी, ज्वारी, तीळ या हंगामामध्ये जे घेतले जाणारे एकदल पिकं आहेत. या व्यतिरिक्त अजून काही पिकं काही ठिकाणी नागली घेतलं जातं, तर त्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि एकदल पिकासाठी जे रासायनिक बुरशीनाशकं आणि कीटकनाशकाचा वापर हा सुरुवातीला केला पाहिजे आणि जैविक घटकांचा वापर हा नंतर केला पाहिजे. हे जैविक घटक कुठले? ॲझॅटोबॅक्टर आहे, PSB आहे, हे 2 घटक. यासोबतच मायक्रोरायझा जर मिळाला तर मायक्रोरायझासुद्धा यामध्ये वापरला पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग त्याच्यात. ॲझॅटोबॅक्टर म्हणजे असहजीवी पद्धतीनं जमिनीमध्ये नत्राचं स्थिरीकरण किंवा त्या पिकाच्या मुळाच्या भोवताली नत्र उपलब्ध करून देण्याचं काम हे ॲझॅटोबॅक्टरच्या माध्यमातून केलं जातं. आणि PSB म्हणजे फॉस्फेट सोलोबलायझिंग बॅक्टेरिया, जे जीवाणू तुमच्या जमिनीमध्ये उपलब्ध असलेलं स्फुरत हे विरघळून मुळाच्या कक्षेत आणून द्यायचं काम ते करतात. म्हणून ही जैविकची प्रक्रिया करताना ही सगळ्यात शेवटी केली पाहिजे आणि ही केल्याच्या नंतर 3-4 तासामध्ये ते बियाणं पेरणीसाठी वापरलं पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. कापूस, तीळ, बाजरी ह्या पिकाला हे ॲझॅटोबॅक्टर, PSB, त्याच्यानंतर एक बुरशीनाशक भले 22 वापरा. कीटकनाशकामध्ये थायमिथॉक्झॉन किंवा इमेडा याचा वापर आपण केला पाहिजे. आणि तो करताना एक ठराविक प्रक्रियेचा जो साचा आहे, सुरुवातीला बुरशीनाशक लावा, त्याच्यानंतर कीटकनाशक लावा, त्याच्यानंतर ॲझॅटोबॅक्टर, PSB लावा. जर तुम्हाला काही तुरीसारख्या पिकामध्ये ट्रायकोडर्माचा वापर करायचा असेल तर त्या ट्रायकोडर्मासाठी हे रासायनिक प्रक्रिया झाल्याच्या नंतर ट्रायकोडर्मा आधी लावायचा, नंतर रायझोबियम आणि PSBचा वापर करायचा. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. ट्रायकोडर्माचा वापर हा तूर, कापूस किंवा बाकीची जे पिकं आहेत ज्याच्यामध्ये मर रोगाचा संभव आहे अशा ठिकाणी ट्रायकोडर्मा हमखास वापरायचा. बुरशीनाशकाच्या ऐवजी ट्रायकोडर्माचा वापर केला तर तो अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला परिणामकारक पाहायला मिळेल. हा त्याच्यातला भाग.